नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता साई पंकज काकांना येथे भेटलेला आहे. या घरामध्ये आला त्याला आता पूर्णपणे आठवतं, म्हणून तो पंकज काकांचा अगदी पत्ता शोधत शोधत अगदी तेथे येतो आणि दरवाजात आल्यानंतर तो विचार करतो की मला पूर्ण आठवते, मी अक्षयसोबत जेव्हा आलो होतो तेव्हा पंकज काका मला येथेच भेटले होते. तो चप्पल काढून आत येतो आणि दरवाजा वाजवतो की कोणी आहे का घरामध्ये असं विचारतो. आणि तेवढ्यात मंगला मावशी तेथे येते आणि कोण तुम्ही आहेत असं साईला विचारते. साई आता मंगला मावशीला हात जोडून नमस्कार घालतो आणि साई म्हणतो की हे बघा, तुम्हाला आठवत नसेल परंतु जेव्हा एकदा मी अक्षय रावांसोबत इकडे आलो होतो, त्यांचा मित्र आहे साई. तेव्हा मात्र मंगला मावशी म्हणते की हो आठवलंय, परंतु जावई बापूंना काय झाले, काही झाले का त्यांना, तिकडे सगळं काही ठीक तर आहे ना, अहो सांगा ना काय झाले, तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना. म्हणून मंगला मावशीला टेन्शन येते. त्यावरती साई म्हणतो की हे बघा, अहो त्यांना काही झालेले नाही, सर्व काही ठीक आहे, मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तेव्हा मंगला मावशी म्हणते की हो विचारा. तर साई विचारतो, मला एक गोष्ट सांगा की ते पंकज काका इथेच राहतात ना. तेव्हा आता मंगला मावशी डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, त्यांनी काही कामाच्या ठिकाणी घोळ घालून ठेवला की काय. तरी मी त्यांना सांगत असते की 4 दिवस तरी ही नोकरी व्यवस्थित करा, काही नाही. आणि काय तर ते म्हणत होते की डिलिव्हरी बॉय वगैरे काय हो, तुम्ही त्यांना पैसे दिले का, अहो तुम्ही कशाला त्यांना पैसे दिले. मंगला मावशी मात्र आता साईचं ऐकून न घेता तिची जी काही बडबड आहे तर ती सुरू होत असते. तिला असं वाटते की नक्की पंकजने काहीतरी घोळ घालून ठेवला असेल. आणि काय हो, तुम्हाला कळते का, तुम्ही कशाला त्यांना पैसे दिलेत ओ. तेव्हा साई म्हणते की नाही हो, तुम्ही नेमकं काय बोलतात, मी नेमकं काय बोलतो, जरा शांत व्हा, अगोदर माझं काय म्हणतोस मी ते ऐकून घ्या. नाही हो, ते रमा म्हणून कुणाला तरी शोधायला गेले होते. तेव्हा आता मंगला मावशी विचारते की अहो तुम्हाला माहिती आहे का रमा कुठे आहे ते. तेव्हा आता साई म्हणतो की मला नाही माहिती की त्या कोण आहेत, परंतु कोण आहेत ओ त्या. तर मंगला मावशी म्हणते की अहो ती माझी भाची आहे. तेव्हा आता साई म्हणतो की म्हणजे काय, ती तुमची भाची आहे आणि रमा अक्षय मुकादम यांची बायको आहे का. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की हो. त्यानंतर आता इकडे अभि हा उड्या मारत असतो, अगदी फास्ट असं धावायला मात्र माही त्याला लावत असते, अगदी फास्ट और तेज. परंतु आता अभि मात्र पूर्णपणे थकून गेलेला असतो. तेव्हा आता अभि पूर्णपणे थकल्यानंतर म्हणतो की माझं डोकं बंद पडायला सुरुवात झाली, तू बंद कर आता हे सर्व. तेव्हा आता माही म्हणते की नाही थकणार, अहो सोपं आहे ते, अगदी सोपं आहे. तर अभि जोरात ऐक असे करतो. तेव्हा आता माही म्हणते की हो, मी तुम्हाला तेच सांगत होते की जसं तुमचं डोकं आता इतकं जोरामध्ये फिरलेलं आहे तसं आपला मेंदू सुद्धा जास्त फिरतो आणि आपण जो काही वेळ आहे तो असं फोन बघण्यामध्ये घालवतो. तेव्हा हा बोगस वेळ जो काही आहे तो आपण अर्थाला द्यायला हवं, अर्थाला काहीतरी असं सांगायला शिकवायला हवं. तेव्हा आता अभि मात्र माहीला हात लावत असतो, त्याच्या डोळ्याला अंधाऱ्या येत असतात. परंतु आता माही म्हणते की बाजूला व्हा, अहो मला हात कशाला लावतात, म्हणून ती जोरात ओरडते. तेव्हा अभि म्हणतो की हे बघ, मला हेच कळत नाही की नक्की काय होते, माझ्या डोळ्याला का अंधाऱ्या येत असतील. तेव्हा माही म्हणते की हॅलो, अहो ते सर्व काही त्या व्हिडिओजमुळे होतं. तेव्हा आता अभि हात जोडतो. तेव्हा माही जोरात ओरडते की तुम्हाला फोन नाही मिळणार. अभि म्हणतो की नाही मिळणार आणि दमलो मी, खरंच हे खूप भयंकर आहे. म्हणून तो सोफ्यावर येऊन बसतो आणि तेथे माही सुद्धा येऊन बसते. म्हणजे हे बघ अगं, इमोशन्स आणि फिलिंग्स बरोबर खेळणं आहे हे, असं अभि म्हणतो. तर 10 सेकंदाला 10 वेगवेगळे ऍक्शन आणि 10 वेगवेगळे अशा फिलिंग्स, म्हणजे हे कसं की मेंदू बरोबर खेळण्यासारखं आहे. माझा मेंदू पूर्णपणे थकलेला आहे. तेव्हा आता माही म्हणते की हो करेक्ट, अगदी करेक्ट बोलला तुम्ही. आणि हे बघा, असं एक मिनिट करून दिवसभरातील किती मिनिटं होता, आपण किती वेळ वाया घालवतो. तेव्हा आता अभि म्हणतो की माहिती आहे, परंतु हे बघ आपण सगळेच त्यामध्ये गुरफटत गेलोय, माझे बाबा सुद्धा इतका वेळ त्या मोबाईल मध्ये घालवतात ना. अगोदर कसे तासन तास ते गार्डन मध्ये राहायचे, गार्डनिंग करायचे, आणि आता मात्र गार्डन मध्ये बसून तासन तास मोबाईल मध्ये बघत असतात. तेव्हा आता माही म्हणते की खरं तर हा वेळ त्यांनी त्यांच्या नाती बरोबर घालायला हवा, तुमच्या बरोबर घालायला हवा, फॅमिली बरोबर पिकनिकला जाण्यात घालवावा. आणि तो सगळा वेळ मात्र सगळेजण वेडे आहेत, फोन बघण्यातच हा वेळ वाया घालवतात. तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते. तेव्हा मात्र पार्वती आजी म्हणते की बघितलंस का अभि, झीला जे काही कळतं ते तुम्हाला नाही कळत. तेव्हा आता अभि म्हणतो की मी सुद्धा झी का. तर आजी म्हणते की चला कामाला लागा. तेव्हा आता माही आणि अभि आपल्या कामाला निघून जातात. तेव्हा अभि वर जात असतो, परंतु आता लगेच अभि हा माहीला परत खुणावतो.
कारण आता पार्वती आजी मोबाईलमध्ये बघत बसलेली असते। तेव्हा माही परत आता पार्वती आजीकडे बघते आणि पार्वती आजीकडे बघत ती आता पार्वती आजीजवळ तेव्हा आता माही आजीला म्हणते की हॅलो, तुम्हाला सुद्धा आता हे जे काही आहे ते नियम असतील। पार्वती आजी विचारते की कशाबद्दल, तेव्हा माही म्हणते की फोन बघण्याबद्दल। तेव्हा मात्र पार्वती आजी म्हणते की अगं मी आपलं ते मार्केट वगैरे जे काही सहज आपलं बघते। तेव्हा मात्र आता अभि म्हणतो की सहजपणे सुरू होतं आजी। तर माही म्हणते की हो, आपण सहज करूनच यात अडकतो। तेव्हा आता माही म्हणते की सहज स्टॉक मार्केट आहे तर ते यातमध्ये सुद्धा बघता येतं आजी। तेव्हा अभि म्हणतो की जे आम्हाला झेन झीला कळतं ते। तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो ना, झेन टीला हे कळत नाही ते ना। तेव्हा आता अभि म्हणतो की आजी अगं अगदी मला असं म्हणायचं नव्हतं, थांब मी माझं काम करतो। तेव्हा पार्वती आजी म्हणते की कोण कोणाची सासू आहे आणि कोण कोणाची आजी आहे तेच नाही कळत। त्यानंतर मात्र आता इकडे देविका ही अगदी शिट्टी वाजवतच खाली येते। तेव्हा देविका मात्र आता इतकी भडकलेली असते। देविका आता इतकी भडकलेली असते आणि नील तिला विचारतो की काय ग देविका, काय झाले? तेव्हा नीलने असं विचारल्यानंतर देविका रागाने म्हणते की जर ह्या मुलीने काही खाल्ले नाही तर मात्र तिला वकिलांसमोर कसं घेऊन जायचं बरं? त्यांचा संशय आणखीनच वाढेल। तेव्हा आता नील म्हणतो की देविका शांत हो, अगं आपण त्यांना असं सांगायचं आहे की ड्रग्सच्या जे काही ती ड्रग्स घेते तर त्यामुळे तिच्या पोटामध्ये अन्न हे नाही राहत। तेव्हा आता लगेच देविका म्हणते की जर तिला काही झाले तर केवढं आपलं नुकसान होऊ शकतं आणि एकतर ती माही येथे त्या घरामध्ये रमा बनून राहते, मला नाही वाटत की ती परत येईल म्हणून। त्यावरती हसून आता नील म्हणतो नाही आली तर नाही आली, परंतु जरा शांतपणे, अगं देविका हे बघ शांतपणे विचार कर, कारण आपली माही आगाऊ आहे, ती आपलं काही ऐकणार नाही म्हणून। आणि अगं देविका माही कशी आहे आपल्याला माहितीच आहे, परंतु रमा बिचारी किती खरंच गरीब आहे, एकदम अशी बिचारी। 4 दिवस फक्त ती नाटकं करत असते, परंतु जेव्हा आपण तिला जसे सांगू अगदी तसं ती आपल्या मनासारखं करत असते। तेव्हा नील लगेच देविकाला जवळ घेतो आणि तिच्या मिठीमध्ये येऊन डान्स करत असतो। हे बघ देविका, अगं तू कशाला इतकं टेन्शन घेतेस? तिला उपाशी राहायचं आहे ना, तिला राहून दे। देविका मात्र आता नीलकडे बघत नसते, तर नील म्हणतो की राहून दे तिला उपाशी, अगं भूक ही भल्याभल्यांची नियत बदलवते, तू मात्र शांत हो, आपण दोघेही मस्त एन्जॉय करूयात। तू सांग बरं तुला काय हवं आहे, काय खायचे, आणि चल मी तुझ्यासाठी मस्त पास्ता बनवतो, तोपर्यंत या गाण्यावर मात्र तू ट्रिप कर। तेव्हा देविका लगेच खुश होते आणि नील लगेच आता तिच्यासाठी मस्त पास्ता बनवायला जातो। त्यानंतर आता इकडे पार्वती आजी माहीवर खुश झालेली असते, कारण अभिचं जे काही मोबाईलचं व्यसन आहे ते माहीने तोडलेलं असतं आणि माहीने व्यसन तोडल्यानंतर आता लगेच ती आता हा फॉर्म भरून देते आणि लगेच खुश होऊन म्हणते की खरंच आता तू खरंच इतका 12वीची परीक्षा पास होऊ शकते, तुझा हा फॉर्म मी भरला। तेव्हा आता आर्टमध्ये तिला हा फॉर्म भरून दिलेला असतो, परंतु हिला मराठी काही जमत नसते। ती आजी म्हणते की ती रमा अगदी इंग्रजीची वाट लावत होती आणि तू मात्र आता ह्या म्हणजे मराठीची वाट लाव। तेव्हा पार्वती आजी म्हणते की माही हे बघ ऐकून घे, आणि जर अक्षयने तुला विचारलं की हा फॉर्म आजीने का भरला, तेव्हा तू त्याला असं म्हणायचं मला काही कळत नव्हते आणि मी काय लिहू काय नको लिहू हे सर्व काही मी आता आजीला विचारत होते। आणि त्या दोघींची आता जेथे गप्पा सुरू असतात तेवढ्यात मात्र आता तेथे अक्षय येतो। अक्षय म्हणतो की काय रमा, अगं हा फॉर्म तू नाही भरला का? तेव्हा लगेच आजी म्हणते की अरे काही गोष्टी तिला काही कळत नव्हतं, म्हणूनच मी तिला म्हटलं की तो फॉर्म माझ्याकडे घेऊन ये, मी भरून देते व्यवस्थित। तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग रमा, अगं तू तर 12वीची परीक्षा देणार आहे, मग तुला साधा फॉर्म सुद्धा भरता येत नाही। तेव्हा आता माही म्हणते की अहो त्यांनी सांगितलं ना काही जर चुकले तर, आणि म्हणूनच त्या म्हटल्या की मी फॉर्म भरून देते, माझ्याकडून जर काही चूक झाली असती तर। तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अगं त्यावरती सही राहिलेली आहे, त्यामुळे तू सही कर बरं एकदा। तेव्हा लगेच आता पार्वती आजी धक्क्यानेच माहीकडे बघत असते, कारण आता सही राहिली असं म्हटल्यानंतर मात्र आता माहीची सही वेगळी आणि रमाची सही मात्र वेगळी असेल। तेव्हा आता माहीला टेन्शन येतं की मी सही कशी करू, कारण मला तर रमाची सही माहिती नाही, मग मी आता ही सही कशी करू, म्हणून ती आता सारखी बघतच असते। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं सही करणार काय तू बघतेस? तेव्हा माही म्हणते की हो करते, परंतु जरा मी एकदा चेक करून बघत होते की काही राहिले की काय। तेव्हा लगेच आता पार्वती आजी म्हणते की अगं कर ना तू सही व्यवस्थित। तेव्हा आता माहीला एक गोष्ट कळत नाही की सई नेमकं आता कशी करू, आणि अक्षय तर येथेच उभा आहे आणि तेवढ्यात मात्र आता पार्वती आजी सुद्धा त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु आता मात्र तो काही आता
तेवढ्यात बोलणार तोच त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो। तेव्हा आता माही मनामध्ये विचार करते की मी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा खरं हेच मला माहिती आहे की मी रमा नाही म्हणून। त्यानंतर आता इकडे साई मंगला मावशीकडे आलेला असतो आणि तो आता सगळं काही रमाबद्दल विचारत असतो। तेव्हा लगेच मंगला मावशी म्हणते की हो रमा तर अक्षय मुकादम यांची बायको। तेव्हा लगेच पंकज काका असं तिकडे का शोधायला गेले असतील आणि त्यांना तर हे सर्व माहिती आहे असं आता साई विचारते। तेवढ्यात मात्र आता कावेरी तेथे येते आणि मंगला मावशी साईला सांगायला सुरुवातच करते की ती रमा आहे ना। तेवढ्यात कावेरी आता मंगलावर ओरडते तर मंगला शांत होते। तेव्हा आता मंगला म्हणते की अगं कावेरी तू ओळखलं का यांना। तेव्हा कावेरी आता मंगलावर ओरडते की चूप राहा। तेव्हा आता मंगलाकडे रागाने बघत आता कावेरी म्हणते की कसं आहे की आमच्या मंगलाला जरा जास्तच बोलायची सवय आहे आणि साईला म्हणते की हे बघा आणि तुम्ही सुद्धा ऐकून घ्या की माझी मुलगी रमा तिच्या सासरी खूप अशी खुश आहे। तेव्हा मात्र आता साई म्हणतो की पण ते पंकज काका का त्यांना शोधतात। तर कावेरी आता काही एक सांगून देत नाही, मंगलाकडे रागाने बघते आणि आता साई समोर हात जोडते आणि साईला तिथून जाण्यासाठी सांगते। तेव्हा आता साई म्हणतो की बरं ठीक आहे मी आता इथून निघून जा। तेव्हा आता साई तेथून निघून गेल्यानंतर कावेरी मात्र आता मंगलावर खूप अशी रागवते आणि मंगलाला म्हणते की हे बघ काय गरज होती तुला अनोळखी माणसांशी बोलायची, त्यांना हे सर्व सांगायची का तू रमाबद्दल त्यांना सांगत होती आणि हे बघ ती जावई बापूंचे मित्र आहे हे तरी तुला माहिती आहे ना। तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की अगं कावेरी लक्षात घे अगं ते आपल्या रमाबद्दल सांगत होते आणि जर आपली रमा जिवंत असेल तर। तेव्हा आता कावेरी आणखीनच भडकते। कावेरी म्हणते की अगं पण त्यांचा आणि आपल्या रमाशी काय संबंध आहे आणि जर त्यांनी जावई बापूंना हे सर्व सांगितले तर किती महागात पडेल हे तुला कळत नाही का, माहिती आहे ना तुला हे सर्व। त्यामुळे हे बघ पुन्हा रमाबद्दल कुणाशी काही बोलायचं नाही हे तुला कळले असेल ना आणि लक्षात ठेव। आणि रागाने आता कावेरी तेथून निघून जाते तर मंगला मावशींना खूप असं वाईट वाटतं। त्यानंतर आता जिकडे रमाला बांधून ठेवलेलं असतं तर रमा तिकडे अगदी तेथे वैतागलेली असते आणि ती देवाला म्हणते की देवा अरे काय ही माझी अवस्था तू करून ठेवलीस, काय माझ्यावर वेळ ही आली, मला चक्क येथे बांधून ठेवण्यात आले म्हणून ती आता पाणी 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 हवं आहे मला असं मोठ्याने ओरडते। त्यानंतर आता इकडे माही ही बाजारात आलेली असते आणि ती इकडे तिकडे बॅग घेऊन फिरत असते। परंतु आता जी काही पाटील मॅडम आहे तर ती पाटील मॅडम मात्र आता माहीला पाहते। तिला तर असं वाटतं की जिला आपण जेलमध्ये डांबून ठेवलं होतं, जेथे बांधून ठेवलं होतं ती तर हीच मुलगी आहे म्हणून तिचा आता गैरसमज होतो। ती परत माही जवळ येते, माहीचा हात रागाने धरते आणि म्हणते की ए अगं नेऊ का तुला परत नील सरांकडे। तेव्हा मात्र आता माही रागाने त्या पाटील मॅडमला म्हणते की माझा हात सोडा। पाटील मॅडम तिला विचारते की तू पळून तर आली नाहीस ना, अगं नील सरांनी तर तुला आश्रममध्ये सोडलं होतं ना। तेव्हा माही विचारते तुम्ही काय बोलतात, नील सरांनी मला आश्रमात टाकले म्हणजे तुम्ही हे काय बोलतात आणि नील शेलार असं विचारते तर पाटील मॅडम म्हणतात की हो नील शेलार सरांनीच, पोलीस इन्स्पेक्टर सर। तेव्हा आता माहीला हे समजते की नील मात्र इन्स्पेक्टर होतात तर माही म्हणते की काय हॉट काय बोलतात तुम्ही। तेव्हा मात्र पाटील मॅडम म्हणतात की अगं तू तर गुंगीमध्ये अगदी वेड्यासारखी त्या चौकीमध्ये तक्रार करण्यासाठी आली होती ना, वेड्यासारखं वागत होती आणि नील सरांच्या ऑर्डर वरूनच तुला जेलमध्ये पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र तुला आश्रमामध्ये टाकली। तेव्हा आता माही या सगळ्याचा बारीक विचार करते आणि या सगळ्याचा विचार करून झाल्यानंतर ती मनात म्हणते की हे नक्की काय होतंय आणि तेव्हा तिच्या कुठेतरी लक्षात येते की हे नक्की काय होतंय ते। आता ही काय म्हणाली की नील शेलारने मला आश्रमामध्ये सोडलं म्हणजे माझ्यासारखी दिसणारी मुलगी आणि कन्फ्यूज आहे ही मला बघू, म्हणजे हे बघा जसं मी रमाच्या जागी येथे आलेले आहे तसेच मात्र नीलने रमाला मात्र माझ्या जागी तेथे आणलेले दिसते आणि तरीच मी असा विचार करते की नील आणि देविका परत मुकादमांच्या घरी का आले नसतील, म्हणजे नक्की त्यांनी माझ्या ऐवजी तेथे रमाला आणले तर म्हणूनच ते माझा पाठलाग करत नाहीत, ते मला त्रास देण्यासाठी आणि मला ब्लॅकमेल करण्यासाठी तेथे नाही येत आणि नीलने सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा आतापर्यंत प्रयत्न नाही केला आणि मला सही दे असा एकही नीलने मला फोन नाही केलेला आणि काहीच धमकी वगैरे सुद्धा मला आतापर्यंत आलेली नाही आणि ते मला फोर्स सुद्धा करत नाही की सह्या दे म्हणून। आणि ते मला का फोर्स करतील कारण त्याचं कारण म्हणजे रमा ऑलरेडी त्यांना सापडलेली आहे। तेव्हा आता माही बारीक विचार केल्यानंतर तिच्या सर्व काही लक्षात येते। रमा मात्र माझ्यासारखी दिसणारी आहे म्हणजे तिला माही बनून सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेणार आहेत। खरंच अरे देवा खरंच किती वाईट लोक आहे, असं कसं करू शकतात ते आणि नील सुद्धा असं कसा वागू शकतो, तो कसा करू शकतो। या सर्वाचा विचार करत असताना पाटील मॅडम तिला विचारते की काय ग आठवले का तुला सगळं काही आणि काय ग तू कसला विचार करते। तेव्हा
ही म्हणते की हो ना, आठवले. आणि माहीला जेव्हा ती रमा दिसलेली असते मंदिरात, जेव्हा माही आलेली असते तेव्हा ते क्षण आता माहीच्या डोळ्यासमोर येतात आणि तिची आता पूर्णपणे खात्री पडते की म्हणजे रमा जिवंत आहे आणि खरंच जिवंत आहे. तेव्हा आता माहीला नैनाचे बोलणे आठवते की जर तुला खरंच रमाबद्दल काही वाटत असेल आणि जर तुला रमा व्हायचं असेल तर तुला मात्र खरी रमा व्हावी लागेल आणि त्या रमाला शोधावं लागेल, खऱ्या रमाला. त्यानंतर आता इकडे देविका पुन्हा मात्र ही रमाला खायला घेऊन येते, परंतु रमा मात्र काही आता खायला तयारच नसते. तर देविका पुन्हा तिच्यावर ओरडते की तू अजूनपर्यंत खाणार नाहीस का. तेव्हा रमा मात्र तिच्याकडे बोलण्याकडे लक्ष द्यायला तयार नसते आणि मी नाही खाणार असं म्हणत असते. तेव्हा आता देविका म्हणते की बरं ठीक आहे, राह उपाशी आणि त्याची शिक्षा तुलाही खूप मोठी असेल, यापुढे तुला काहीच खायला प्यायला मिळणार नाही. तरी सुद्धा रमा तिला काहीच उत्तर देत नाही. तेव्हा देविका आता ते ताट घेऊन बाहेर येते आणि रागाने मात्र आता ते नील समोर ते ताट ठेवून देते. तेव्हा आता नील अगदी शांत असतो, परंतु देविका मात्र खूप अशी भडकलेली असते. देविका म्हणते की 1 नंबरची अगदी हट्टी मुलगी आहे, राहून दे तिला उपाशी. तेव्हा नील म्हणतो की राहून दे तिला उपाशी, ती अगदी हट्टी आहे ना, मग आपण सुद्धा तिच्यावर आणखीन अन्याय करू, तिला आणखीन आपण त्रास देऊयात. म्हणजे मला पूर्ण खात्री आहे की नक्की जितका जास्त त्रास आपण तिला देऊ तेव्हा ती तितकं जास्त लवकरच आपल्याला सरेंडर करेल. आणि रमा आता मात्र तुला आमच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही, तू येतेच अशी राहशील बिगर उपाशी, तुला त्याचा आणखीनच त्रास होईल. त्यानंतर मात्र नील आणि देविका यांना खूप असं हसायला येत असतं. तर इकडे रमाची खरंच अवस्था खूप बिकट झालेली असते. तिच्या डोळ्यामध्ये खरंच खूप पाणी येत असतं की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. तेव्हा आता ती देवाला हात जोडते की बाप्पा मला यांच्या घरी जायचं आहे, प्लीज काहीतरी असा मार्ग तू दाखव. आणि सगळे मार्ग आता बंद झालेले आहेत, मी नक्की काय करू. तेव्हा मात्र आता लगेच देवप्पा खरंच आता माहीला रमाच्या मदतीला पाठवतो, कारण आता माहीने पूर्ण सगळं काही ओळखलेलं असतं. म्हणून ती आता माही आता तिचं पुन्हा रूप घेते आणि मस्त अशी डॅशिंग बनून तेथे येते. आपल्या तोंडाला मास्क बांधलेला असतो आणि रमा मात्र तेथे रडत आहे, तिला बांधून ठेवलेला आहे हे मात्र आता माही बघते. तेव्हा मात्र आता त्या खोलीला बाहेरून कुलूप असते, म्हणून ती आता एक काम करते, अगदी मस्त लांब जाते आणि एका म्हणजे धडकेमध्ये ती आता ते खिडकीची काच फोडते आणि आत जाते. तेव्हा आता माही खाली पडते आणि माही मात्र रमाकडे बघत असते आणि रमाला मात्र आता एक खूप मोठा असा आधार मिळतो की आपल्याला सोडवण्यासाठी नक्की कोणीतरी आपल्या मदतीला धावून आले आहे म्हणून. ते आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता माही ही उठते आणि रमाजवळ येते आणि रमाला बांधून ठेवलेले आहे तिचे हात आणि ते सगळं काही रमाला सोडून मोकळं करते. रमा फक्त तिच्याकडे एकटक बघत असते. तेव्हा माही रमाला सोडवते आणि थोडीशी बाजूला जाते आणि आपल्या तोंडाचा मास्क बाजूला करते आणि तेव्हा माही म्हणते की जोपर्यंत माही इथे आहे तोपर्यंत रमाला काही होणार नाही. तेव्हा आता रमाला माहीला बघून खूप मोठाचा धक्का बसलेला असतो, कारण आपल्यासारखी दिसणारी सेम टू सेम ही मुलगी कोण असेल आणि ही तर स्वतःला माही म्हणते. रमा आता अगदी धक्क्यानेच बघत असते. तेव्हा रमा जे काही आहे खुर्चीवरून उठते आणि माहीकडे एकटक बघतच तिच्याजवळ येते. माहीला बघून आता रमाला आणखीनच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता सेम टू सेम ती आता रमासारखी दिसत असते. आणि आता जे काही आपण देविकाच्या घरी राहत होतो तर ती मात्र आता यांची मुलगी आहे, हे सर्व काही आता रमाच्या लक्षात येते. माही मात्र खूप डेअरिंगमध्ये असते आणि ती आता रमाकडे बघून हसते. रमा एकटक अशी पूर्णपणे तिच्याकडे बघत असते, तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो, डोळ्यातून मात्र पाणी येत असते. तेव्हा आता तिचा विश्वासच बसत नाही. तेव्हा ती पुन्हा आपल्या चेहऱ्याला हात लावते, आपला चेहरा तपासून बघत ती आता माहीकडेच बघत असते. तेव्हा आता दोघेही बरं असं अशा उभ्या असतात आणि आता रमाला एक कळत नाही की नक्की आता हे काय असं होत असेल तिच्याबरोबर. तेव्हा आता ती तिच्याकडेच एकटक बघत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जेव्हा आता माहीने रमाला सोडलेले असते आणि रमा मात्र आता सर्व काही तिला एकटक पाहते आणि विचारते, अगं तू तर हुबेहूब माझ्यासारखी दिसते, आपण दोघी एकमेकींसारखे दिसतो, अगदी सेम टू सेम. तेव्हा मात्र आता माही म्हणते की हे बघ, नियतीने सुद्धा आता आपापल्या जागा बदललेल्या आहेत. म्हणजे हे बघ मी तुझ्या जागी, म्हणजे हे बघ मी माही जी तुझ्यासारखी दिसते आणि हे बघ तू रमा, तू माझ्यासारखी दिसते. आणि हे बघ इतक्या दिवसापासून मी रमा बनून तुझ्या घरामध्ये राहत
पाहत होते अक्षयची बायको म्हणून अक्षय बरोबर। तेव्हा आता अक्षयने दुसरं लग्न केलेले नाही हे जेव्हा रमाला समजते तेव्हा आता तिला इतका आनंद होतो। ती आनंदाने विचारते की म्हणजे यांनी दुसरं लग्न नाही केलेले ना। तेव्हा मात्र आता माही एकटक रमाकडे बघत असते। रमाने जो काही तिला प्रश्न विचारलेला असतो की यांनी दुसरं लग्न केलेले नाही ना, तेव्हा आता माहीला नैनाचे बोलणे आठवते। जर तुला जर खरंच रमा व्हायचं असेल तर तुला खऱ्या रमाला शोधून आणावं लागेल। तेव्हा आता रमाला इतका आनंद होतो। रमा म्हणते की खरंच यांचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे। तेव्हा मात्र आता माहीने काय असं केलं असेल की अक्षयला त्याची रमा परत आपल्या घरामध्ये आणली असेल का। तेव्हा आता अक्षय झोपलेला असतो। अक्षय विचार करतो आज मात्र मी जो काही आवाज ऐकला तो आवाज रमाचा होता आणि रमाचा तो आवाज ऐकून मात्र अक्षय विचारत असतो की नक्की आता हा आवाज रमाचाच होता, नक्की वेगळं असं काय होतं त्या आवाजामध्ये। तेव्हा अक्षयला थोडंसं आता कन्फ्युजन होत असतं। तेव्हा आता माहीने काय असा निर्णय घेतला असेल आणि तिने रमाला घरी आणले असेल का हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।